देवेंद्र फडणवीस हे वरून खाली आलेलं नेतृत्व आहे, तळागाळातून वर गेलेलं नाही. त्यांना विशिष्ट जातीचं प्रिव्हिलेज मिळालंय. त्यांचं राजकारण महाराष्ट्रात जास्त काळ तग धरू शकत नाही, असा आरोप 2014 पासून महाराष्ट्रातले अनेक राजकीय जाणकार करत होते. तिथपासून आता देवेंद्र फडणवीस देशाचे नवे पंतप्रधान होतील इथपर्यंतचा प्रवास घडवून आणला फडणवीसांनी. ते महाराष्ट्राच्या राजकीय बुद्धिबळाच्या पटावरचे खेळाडू नाही, तर ग्रँड मास्टर आहेत असं त्यांचे समर्थक म्हणतात. नो डाऊट त्यांच्या दिमतीला शासकीय यंत्रणा आहेत, केंद्र सरकारचं पाठबळ आहे, पण फक्त एवढ्या गोष्टींच्या जीवावर शरद पवार यांच्यासारख्या महाबलाढ्य राजकारण्याला 4-4 वेळा शह देणं आणि सध्या महाराष्ट्रातील कित्येक पक्ष, नेते, संस्था त्यांचे कारभार आपल्या अधिपत्याखाली आणणं ही खायची गोष्ट नाहीये. शिवसेना, राष्ट्रवादीचे 2 तुकडे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक मोठा भूकंप हा फडणवीसांच्या सागर बंगल्यावरच डिझाईन झाल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगतात. आज महाराष्ट्राच्या राजकारणातलं पाणही त्यांच्या मर्जीशिवाय हलत नाही. ही एवढी ताकद महाराष्ट्र भाजपमध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर फक्त फडणवीसांना मिळाली आहे. शरद पवार कधी काळी या स्टेजवर होते. यामुळेच आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण हा प्रश्न पडला तेव्हा एकच नाव ताकदीने समोर यायला लागलं. खरे तर हा प्रश्न संघाने मागच्या 4 वर्षात सोडवलाय. काय म्हणालात? अमित शहा, योगी आदित्यनाथ? देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, भविष्यातील पंतप्रधान पदाच्या शर्यतीतला डार्क हॉर्स. पण असं का? एक ब्राह्मण नेता जो मराठा बहुल महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनतो, 5 वर्ष टिकतो आणि त्यानंतर संपूर्ण राजकारण आपल्या बोटांवर नाचवतो, आपल्या भोवती सेंट्रलाइज करतो. फक्त इतकंच नाही, या व्यतिरिक्तही त्यांच्यात असं खूप काही आहे जे त्यांना थेट पंतप्रधान पदाचं दावेदार बनवू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच गोष्टींच्या तळाशी जाणार आहोत. व्हिडिओ मोठा आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. पहिला मुद्दा, राजकारणात तुमची ताकद यावरून ठरते की तुमचा शत्रू किंवा विरोधक किती मोठा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 50 वर्षात शरद पवार या नावाचा दबदबा राहिलाय. भल्या भल्यांना पवारांची राजकीय खेळी समजत नाही, पण देवेंद्र फडणवीसांनी याच राजकीय चाणक्याला त्यांच्याच खेळात वेळोवेळी कसा शह दिला याचा घटनाक्रम थक्क करणारा आहे. 2014 साली विधानसभा निवडणुकीनंतर 15 वर्ष महाराष्ट्रावर एक हाती सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीला फडणवीसांनी सत्तेतून बाहेर फेकलं. त्यावेळी सुरुवातीला पवारांनी बाहेरून पाठिंबा देण्याची गुगली टाकून शिवसेना भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, पण फडणवीसांनी अत्यंत हुशारीने शिवसेनेला सत्तेत आणून पवारांचा डाव उधळून लावला. 2019ला पवारांच्या घरातूनच त्यांचे दिवंगत पुतणे अजित पवार यांना घेऊन फडणवीसांनी राज्यभवनावर पहाटे शपथविधी उरकला. त्या सरकारचा कार्यक्रम 3 दिवसात उरकला, पण पवारांच्या अभेद्य कुटुंबात आणि पक्षात फूट पाडता येऊ शकते हे त्यावेळी फडणवीसांनी सिद्ध करून दाखवलं. आता त्यामागे शरद पवार होते असं म्हटलं तर नंतर त्या घटनेचा बदला फडणवीसांनी किती क्रूरपणे घेतला हे तुम्हाला माहिती आहे. साल होतं 2022. शरद पवारांनी अत्यंत कौशल्याने बांधलेली महाविकास आघाडी ही त्यांची मास्टरपीस खेळी मानली जात होती. पण फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना ताकद देऊन ठाकरेंच्या अतिबलाढ्य शिवसेनेचे 2 तुकडे केले आणि पवारांच्या डोळ्यांदेखत त्यांनी बनवलेलं सरकार पत्त्यांच्या बंगल्यासारखं पाडलं. त्यानंतर लगेचच 2023ला फडणवीसांनी त्यांचा फायनल डाव टाकला. तो फडणवीसांचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक होता. ज्या अजित पवारांना शरद पवारांनी पुन्हा पक्षात मानाचं स्थान दिलं होतं, त्याच अजित पवारांना तब्बल 40 आमदारांसह बाहेर काढून फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच ताबा मिळवून दिला. ज्या पवारांनी एकेकाळी इतरांचे पक्ष फोडले, त्यांचाच पक्ष फडणवीसांनी फोडून दाखवला. तेव्हापासून 2024ची विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ते सरकार स्थापना, अशा प्रत्येक वेळी फडणवीसांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, महाराष्ट्र काँग्रेस यांच्यावर कडी केली आहे. पण हेही खरं, त्यांच्या सोबतीला केंद्रीय आणि राज्यस्तरीय शासकीय यंत्रणांची मोठी ताकद होती. आणि हाच मुद्दा खूप स्ट्रॉंग आहे त्यांना PM पदापर्यंत पोहोचवण्यासाठी. दुसरा मुद्दा म्हणजे त्यांचे राजकीय पद, वैयक्तिक व्यक्तिमत्व, संघ आणि भाजप यांना हवं तसं आहे. तसंच नरेंद्र मोदी यांना ज्या निकषावर संधी मिळाली त्याच्या जवळ जाणार आहे. आता ते कसं ते पाहूयात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्यांनी तारुण्यात घरदार सोडून संघाचं काम केलं. इकडे देवेंद्र फडणवीस यांचा जन्म संघाच्या मुशीत म्हणजे नागपूरमध्ये झाला.
मोदींप्रमाणे फडणवीसांच्या नसानसात संघाची विचारधारा भिनली आहे. हायकमांडच्या शब्दाबाहेर न जाणारा नेता हा मोदींचा सर्वात मोठा प्लस पॉइंट होता, जो आज फडणवीसांचा सुद्धा आहे. मी पुन्हा येईन हा स्टेजवरचा स्टंट सोडला तर फडणवीस कधीच त्यांच्या राजकीय आकांक्षा उघडपणे बोलून दाखवत नाही. 2014ला सुद्धा ते कुणाला माहिती नसताना समोर आले आणि थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ओबीसी समाजाच्या पंकजा मुंडे, मराठा समाजाचे विनोद तावडे हे नेते शर्यतीत असताना आता सुद्धा जेव्हा त्यांना नेक्स्ट पीएम होऊ शकता का असा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, बाप जिवंत असताना उत्तराधिकारी ठरवणं ही आमची संस्कृती नाही. तसा विचार केला तर 2014 साली काँग्रेसच्या सरंजाम राजवटीला कंटाळलेल्या जनतेने ओबीसी चेहरा असलेल्या मोदींना निवडून दिलं. भाजपला तेव्हा उघडपणे हिंदुत्वाची भूमिका घेता आली नव्हती. त्यांनी जनतेचं सगळं लक्ष विकास आणि अच्छे दिनकडे वळवलं होतं. पण सध्याच्या भाजपची तशी अवस्था नाहीये. सध्या महाराष्ट्रासह देशात बऱ्याच ठिकाणी भाजप हिंदुत्व प्लस विकास हे नॅरेटिव्ह नेण्यात यशस्वी झालंय. तसंच आता पंतप्रधान पदासाठी जनमानसातला ओबीसी नेताच द्यावा अशी भाजपची अडचण नाही. अभिजन ब्राह्मण चेहरा देखील गोंधळलेले सारे बहुजन ऍक्सेप्ट करतील अशी परिस्थिती आहे. फडणवीसांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे जनसंघाचे जुने आणि निष्ठावान नेते होते. जेव्हा नरेंद्र मोदींचे उत्तराधिकारी शोधण्याची वेळ येईल तेव्हा संघाला असा नेता हवा असेल जो हिंदुत्वाची आणि संघाची विचारधारा अचूकपणे पुढे नेईल. पण त्याच वेळी तो कट्टरतावादी वाटणार नाही. योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा अत्यंत आक्रमक आणि कट्टर हिंदुत्ववादी आहे. या उलट फडणवीसांची प्रतिमा एक सॉफ्ट हिंदुत्ववादी आणि मॉडर्न टेक्नोक्रॅट अशी आहे. फडणवीस स्वतः कधीही कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत नाही, पण ते जस्टिफाय करण्यासाठी त्यांनी राणे, लांडगे, पडळकर आणि राणा दाम्पत्य, संग्राम जगताप यांना बळ दिल्याचं बोललं जातं. परिणामी ते वाजपेयींसारखे सर्वसमावेशक वाटतात आणि मोदींसारखे कठोर निर्णय घेणारे सुद्धा वाटतात. संघाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा फडणवीसांवर असलेला अतूट विश्वास हा त्यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे नेणारा पहिला मोठा फॅक्टर आहे. त्यानंतरचा मुद्दा क्रमांक 3 म्हणजे त्यांची प्रशासकीय पकड आणि व्हिजनरी कार्यपद्धती. फक्त राजकारण करून कुणी पंतप्रधान होत नाही. तुमच्याकडे डेव्हलपमेंट मॉडेल असावं लागतं. जसं मोदींकडे गुजरात मॉडेल होतं, फडणवीसांकडे महाराष्ट्र मॉडेल आहे. 2014च्या आधी भाजपनं व्हायब्रंट गुजरातच्या माध्यमातून मोदींची ओळख एक विकास पुरुष म्हणून निर्माण केली होती. त्यांना केवळ हिंदुत्ववादी नेता म्हणून घेण्यात रस नव्हता. तुम्ही बारकाईने पाहिलं तर फडणवीसांनीही अगदी तीच रणनीती वापरली आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार, मुंबई मेट्रोच्या कामांना दिलेला वेग किंवा त्याचा गवगवा, परदेशी गुंतवणूक आणि त्याची जाहिरातबाजी, महाराष्ट्राला देशात नंबर 1 ठेवण्याचा उल्लेख या माध्यमातून त्यांनी स्वतःची ओळख एक मॉडर्न आणि विजनरी प्रशासक म्हणून बनवली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक राजकीय आरोप झाले, पण स्वतःच्या कुटुंबासाठी त्यांनी कधी भ्रष्टाचार केला असा आरोप टिकलाच नाही. मोदींचं वैयक्तिक आयुष्य संपूर्णपणे राजकारणाला समर्पित आहे असं भाजप आणि त्यांचे समर्थक सांगतात. दरम्यान फडणवीस विवाहित असले तरी त्यांचे राहणीमान, त्यांची संपत्ती आणि त्यांच्या कुटुंबाचा राजकारणातील हस्तक्षेप यावर विरोधकही बोट ठेवू शकत नाही. 24 तास पक्षासाठी काम करणारा नेता ही जी मोदींची प्रतिमा आहे तीच प्रतिमा फडणवीसांनी महाराष्ट्रात निर्माण केली आहे. त्यांचे नाव कोणत्याही सहकारी किंवा खाजगी संस्थेशी जोडण्यात आलेले नाही. 2002च्या गुजरात दंगलीनंतर मोदींना राजकीय दृष्ट्या संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण ते त्यातून सुद्धा उभे राहिलेच. फडणवीसांसाठी 2019चा काळ असाच होता. सत्तागिरी, पहाटेचा शपथविधी फसला. त्यांच्या राजकीय करिअरवर प्रश्नचिन्ह उभे राहिले, पण ते खचले नाहीत. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी कोरोना काळात आणि नंतरच्या काळात सरकारला सळो की पळो करून सोडलं आणि 2.5 वर्षात पुन्हा सत्ता खेचून आणली. सर्वात महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचा अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, जे नंतर सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही, तो भाग वेगळा. पण रस्त्यावर लाखो मोर्चे निघत असताना सुद्धा त्यांनी परिस्थिती चिघळू दिली नाही. भलेही बहुसंख्य मराठा समाज त्यांना आमच्या तोंडाला पानं पुसली असं म्हणत असेल, पण त्यातलेच मराठी त्यांना निवडून सुद्धा आणतात हे सुद्धा विचारात घेण्यासारखं आहे. आता मुद्दा क्रमांक 4, मास्टर ऑफ पॉलिटिकल इंजिनिअरिंग आणि त्यांनी स्वतःभोवती तयार केलेला स्वतःचा राजकीय गट.
राजकारणात टिकायचं असेल तर स्वतःची फौज तयार करावी लागते. 2014 मध्ये जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा पक्षात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, नितीन गडकरी यांच्यासारखे अनेक दिग्गज आणि मास लीडर होते. त्यावेळी फडणवीसांना शिकाऊ मुख्यमंत्री म्हणून हिणवलं गेलं. पण पुढच्या 5 वर्षात त्यांनी अत्यंत शांतपणे आणि सिस्टमॅटिक पद्धतीने पक्षांतर्गत विरोधकांना बाजूला केलं किंवा त्यांचे राजकीय महत्त्वच कमी केलं. त्यांनी स्वतःभोवती एक अतिशय निष्ठावान असा गट तयार केला. गिरीश महाजन म्हणजे संकटमोचक, चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, आशिष शेलार यांच्यानंतर सध्याचे राणे, लांडगे, पडळकर हे सगळे नेते फडणवीसांचे कोअर टीम मेंबर्स बनले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी केंद्र सरकारच्या मदतीनं अनेक केंद्रीय यंत्रणांचा जसं की ईडी, सीबीआयचा वापर केला असा आरोप त्यांच्यावर होतो. पण त्या पलीकडे जाऊन आमदारांमधील असंतोष अचूक हेरणं, एकनाथ शिंदे सारख्या नेत्याला बळ देणं, सुरत, गुवाहाटी, गोवा हे संपूर्ण ऑपरेशन कोणतीही चूक न करता पार पाडणं, हे सगळं एखाद्या हॉलिवूडच्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नव्हतं. राजकारणात साम दाम दंडभेद या नीतीचा वापर कसा करायचा हे त्यांनी दिल्लीच्या हायकमांडला महाराष्ट्रात करून दाखवलं. जो माणूस देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या आणि गुंतागुंतीच्या राज्यात विरोधकांना चारी मुंड्यात चित करू शकतो, तो देशाचं राजकारण किती सहज हाताळू शकतो असा संदेश यातून गेला. पुढे 5वा मुद्दा म्हणजे पक्षनिष्ठेचा सर्वोच्च नमुना किंवा हायकमांडचा हुकमी एक्का. तारीख होती 30 जून 2022. हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात कुणीच विसरू शकत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित असताना त्यांनी अचानक जाहीर केलं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील. त्याहून मोठा धक्का म्हणजे तत्कालीन हायकमांड JP नड्डा आणि अमित शहा यांच्या एका फोनवर त्यांनी उपमुख्यमंत्री हे स्वतःहून कमी दर्जाचं पद स्वीकारलं. नाराज असताना सुद्धा कोणत्याही नेत्याचा इगो दुखावला गेला असता, पण फडणवीसांनी एका शब्दानेही बंड केलं नाही. त्यांनी दाखवून दिलं की पक्षाचा आदेश हा माझ्यासाठी अंतिम आहे. ही गोष्ट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मनात घर करून गेली. जेव्हा जेव्हा पक्षाला गरज पडते तेव्हा तेव्हा फडणवीस क्रायसिस मॅनेजर म्हणून उभे राहतात. बिहारची विधानसभा निवडणूक असो किंवा गोव्याची, भाजपने फडणवीसांना प्रभारी म्हणून पाठवलं आणि तिथे त्यांनी पक्षाला विजय मिळवून दिला. हायकमांडचा त्यांच्यावर असलेला हा अंधविश्वास त्यांना दिल्लीच्या तख्ताच्या अगदी जवळ नेऊन ठेवू शकतो. त्यानंतर सर्वात शेवटचा आणि 6वा मुद्दा म्हणजे त्यांची पॅन इंडिया असलेली स्वीकारार्हता आणि कमी वयाचा फायदा. पुढचा पंतप्रधान तोच होऊ शकतो ज्याला संपूर्ण देश, विशेषतः उत्तर भारत स्वीकारेल. देवेंद्र फडणवीस यांचं हिंदी आणि इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे. मोदींची इंग्रजीमुळे जी गुची होते त्याला पर्याय म्हणून फडणवीस उभे राहू शकतात. त्यांनी वकिलीचं म्हणजे कायद्याचं पुरेपूर शिक्षण घेतले. संसदेत किंवा उत्तर भारतात भाषण करताना ते तिथल्या जनतेला सहज कनेक्ट होऊ शकतात. आता विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे फडणवीसांचं वय सध्या फक्त 55च्या आसपास आहे. नरेंद्र मोदींच्या निवृत्तीनंतर भाजपला असा नेता हवा असेल जो पुढची 15-20 वर्ष देशाला नेतृत्व देऊ शकेल. राजनाथ सिंग, नितीन गडकरी यांच्यासारखे नेते वयाच्या निकषावर मागे पडतात. तसेच योगी आदित्यनाथ यांच्या तुलनेत फडणवीसांची प्रतिमा अधिक लिबरल आहे. त्यामुळे पुढे जाऊन जर भविष्यात भाजपला पूर्ण बहुमत मिळालं नाही आणि NDA मधील मित्र पक्षांना जसे की नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांना सोबत घेऊन सरकार स्थापन करायची वेळ आली तर कट्टर नेत्यांपेक्षा फडणवीसांसारखा सर्वांना सोबत घेऊन चालणारा मुत्सद्दी नेता पंतप्रधान पदासाठी पहिली पसंती ठरू शकतो. आता अर्थात दिल्लीचा रस्ता एवढा सोपा नाही. त्यांच्या समोर अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांचं मोठं आव्हान असेल. पण राजकारणात केव्हा काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. महाराष्ट्रात जसा त्यांनी पहाटेचा शपथविधी किंवा शिंदेचं बंड घडवून सगळ्यांना धक्का दिला होता, तसाच धक्का ते भविष्यात दिल्लीच्या राजकारणात सुद्धा देऊ शकतात यात शंका नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खरोखर देवेंद्र फडणवीस भारताचे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात का? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही केस स्टडी आवडली असेल तर आपल्या कडक राव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.